प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणतायत तेही पाहूयात. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो BJP होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही. प्रो BJP हा जो शब्द आहे सुषमा अंधारेंनी वापरलेला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सांगितलंय की राज ठाकरे यांना आता कोणी भेटून जातं किंवा त्यांची नेमकं काय भूमिका असते याचं राज्याच्या राजकारणात आता जास्त फरक पडताना दिसत नाही. एकाच वेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांची राजकारणातली सध्याची स्थिती याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मात्र दुसऱ्यांदा ते बोलताना सांगतात की यावेळी जेव्हा अशा घडामोडी घडतात या आता मनसेच्या नेत्यांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अतिशय सहज झालेले आहे. हे नेहमीच झालंय की अशा भेटीगाठी होत असतात. भूमिकेबद्दल राज ठाकरे आता काय बोलणार असा एक सस्पेन्स तयार केला जातो. महाराष्ट्राच्या जनतेला त्याबद्दल सस्पेन्स तयार करत प्रश्नात पाडलं जातं. मात्र शेवटी भूमिका जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा प्रो BJP भूमिकाच राज ठाकरे घेतात असा एक मोठा दावा किंवा अशी जी प्रतिक्रिया आहे, मत जे आहे ते सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणून ही भेट होवो किंवा न होवो राज ठाकरे हे भाजप सोबत जाऊ शकता असं सुषमा अंधारेंना म्हणायचंय का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. त्यात इतका मोठा धक्का बसल्यानंतर भाजपला पाठिंबा दिल्यानंतर बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये एकही सीट न येणं, खुद्द आपला एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात त्यांना एकही मत न पडणं, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या धक्कादायक आहेत मनसेसाठी, मनसे कार्यकर्त्यांसाठी, राज ठाकरेंसाठी. आणि म्हणून आता पुन्हा एकदा त्या भाजपवरती विश्वास ठेवला जाणार आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. हे प्रश्न विचारले जात आहेत कारण की आज महत्त्वाची घडामोड मुंबईमध्ये घडतीये, दादरमध्ये घडतीये. दादरच्या शिवाजी पार्क समोर असलेल्या शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरामध्ये होतीये. ती म्हणजेच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यामध्ये भेट सुरू झालेली आहे. तर पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमकं विधानसभेला कशी गणितं होती. तर महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होतीये का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणी होतीये का असाही दुसरा प्रश्न आहे. विधानसभेला जर आपण पाहिलं तर शिंदे सेनेमुळे मनसेशी युती झाली नसल्याचा दावा केला जातो. तर मनसे आणि शिंदेचे